चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. काल आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचा विकास जो आहे त्या विकासाचे टप्पे आपण पाहिलेले आहेत. आज आपल्याला मात्र थोडस वेगळ्या विषयावरती या ठिकाणी अध्ययन करायचं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं जे स्वरूप आहे, या आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप हे बदललेलं आहे. म्हणजे तो आधुनिक कालखंडातील आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप किंवा त्याला असंही म्हटलं जातं की आंतरराष्ट्रीय राजकारणाचे बदलते स्वरूप. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप जे होतं ते स्वरूपामध्ये थोडासा फार काय झालेला आहे, बदल झालेला आहे, जे चेंजेस होते. म्हणजे चेंजेस होत असताना आपल्याला दिसते ते काय काय चेंजेस होतात हे आपल्याला पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप आपण पूर्वी जे पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण एक सामाजिक शास्त्र म्हणून त्याचा अभ्यास केला जातो किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून सुद्धा या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारण हे एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून सुद्धा याचा अभ्यास केला जातो आणि त्याही पेक्षा आंतरशास्त्रीय संबंधाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. म्हणजे इतर जे शास्त्र आहेत या शास्त्राचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो आणि त्याच्यापेक्षा आंतरराष्ट्रीय राजकारण ही एक कला आहे अशा पद्धतीचं सुद्धा स्वरूप आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर पाचवा मुद्दा जो आपण पाहिलेला होता तो आंतरराष्ट्रीय संबंध किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण हे एक तत्वज्ञान आहे. या अनुषंगाने सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा स्वरूप आपण पाहिलेला आहे. परंतु आता आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचं बदलतं स्वरूप या ठिकाणी पाहावं लागणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप हे नेहमी परिवर्तनशील असते. कारण परिस्थिती आणि कालामानानुसारच आंतरराष्ट्रीय राजकारण बदलत असते. त्यामुळे प्राचीन कालखंडातील जी काही प्राचीन राजनीती होती आणि आधुनिक कालखंडातील अर्वाचीन नीती आहे यामध्ये मात्र काही प्रमाणामध्ये फरक आपल्याला आढळून येतो. जसं की आधुनिक आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती ही फार व्यापक प्रमाणामध्ये बनलेली आहे. म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे ते पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. मग या संदर्भामध्ये काही राजकीय विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास जो आहे त्या अभ्यास किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचं एक स्ट्रक्चर स्वरूप जे आहे ते थोडंसं बदललेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये सत्ता प्राप्तीसाठी किंवा सुप्रीम पॉवर ज्याला आपण म्हणतो तो प्राप्त करण्यासाठी किंवा जगाचं नेतृत्व करण्यासाठी प्रत्येक राष्ट्रामध्ये वर्चस्व निर्माण झालं किंवा काही राष्ट्रांनी अलिप्त राहण्याचा धोरण स्वीकारलं. म्हणजे हे जे काही बदललेलं राजकारण जे आहे, बदललेलं राजकीय परिस्थिती आहे, बदललेला राजकीय संघर्ष आहे किंवा या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये शांतता आणि सुरक्षितता याला आलेलं महत्त्व जे आहे, या गोष्टीचा विचार करून आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप जे आहे ते स्वरूप बदललेलं मात्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मग नेमकं कोणत्या घटकाच्या आधारे किंवा नेमकं कशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप बदललेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिलाच आपल्याला घटक सांगता येतोय की दुसऱ्या महायुद्धानंतर या ठिकाणी नवीन राष्ट्राचा उदय आणि सार्वभौम राष्ट्राच्या संख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपामध्ये पाहता येतो. म्हणजे काय की आधुनिक जी सार्वभौम राष्ट्र आहेत या आधुनिक सार्वभौम राष्ट्राच्या उदयामध्ये झपाट्याने वाढ झालेली आपल्याला दिसून येते. कारण यामध्ये जवळपास 1945 साली इनो संघटनेत एक नवीन 51 राष्ट्र होती. परंतु ती या संघटनेमध्ये वाढून 192 राष्ट्र निर्माण झालेली आहे. म्हणजे आज 192 म्हणजे 52हून 192 जो आकडा गेलेला आहे. मग ह्या नवीन सार्वभौम राष्ट्राच्या निर्मिती झाल्याच्या नंतर या निर्मिती होत असताना जो झालेला राजकीय संघर्ष आहे
राजकीय मतभेद आहेत किंवा राजकीय संबंध आहेत, याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करावा लागलेला आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणावरील युरोप खंडाचं हे वर्चस्व जे होतं, ते वर्चस्व संपुष्टात आलेलं होतं, असं आपल्याला म्हणता येते. मग ह्या सार्वभौम राष्ट्राच्या बाबतीमध्ये या राष्ट्राचं राजकीय, या राष्ट्रातील सामाजिक, आर्थिक प्रश्न हे जे आहेत, ते भिन्न-भिन्न स्वरूपाचे प्रश्न आहेत. म्हणून या नवीन उदयाला आलेल्या राष्ट्राचे आर्थिक, राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक जे काही प्रश्न आहेत, ज्या काही समस्या आहेत, ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्या आहेत. तरी पण हे राष्ट्र या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये त्याचा समावेश झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय. म्हणून आज या परिस्थितीनुसार आज जगाचं विभाजन जे आहे, ते विकसित उत्तर गट आणि अवि अविकसित दक्षिण गट अशीच विभागणी झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे की नवोदित राष्ट्राच्या उदयामुळे काय निर्माण झालेलं आहे, की जनतेचा सहभाग हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जास्त प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून येतं. म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप हे लोकतंत्रात्मक बनत आलेलं आहे आणि या लोकतंत्रात्मक शासन पद्धतीचा परिणाम मात्र या आंतरराष्ट्रीय राजकारणावरती झालेला आपल्याला दिसून येते. म्हणजे नवोदित राष्ट्राबरोबरच या ठिकाणी राष्ट्र जे आहे, राष्ट्र निर्माण होत असताना त्यांना सार्वभौमत्व सुद्धा प्राप्त होणं गरजेचं आहे. एखाद्या राष्ट्राला सार्वभौमत्व प्राप्त होत असताना जर त्यांचं की आपण म्हणतो की अंतर्गत सार्वभौमत्व आणि बहिर्गत सार्वभौमत्व. मग आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या राष्ट्राला बहिर्गत स्वरूपाचं सार्वभौमत्व मिळणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून बहिर्गत सार्वभौमत्व मिळवण्यासाठी या राष्ट्रामध्ये झालेला संघर्ष जो आहे, या संघर्षाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. आता बहिर्गत सार्वभौमत्व म्हणजे काय? की एखाद्या राष्ट्रावरती दुसरं कोणतंही राष्ट्र आक्रमण करणार नाही आणि आक्रमण करत असताना त्या राष्ट्राकडे सुरक्षितता त्या राष्ट्राने दिली पाहिजे. हा उद्देश तो बहिर्गत सार्वभौमत्वाचा या ठिकाणी सांगता येतो. म्हणजे की त्या राष्ट्रावरती पुन्हा कशाही पद्धतीचं आक्रमण होणार नाही. या संदर्भात तो सार्वभौम पद्धतीनं बहिर्गत सार्वभौम पद्धतीनं राष्ट्र तो उदयाला यावं, याचा अभ्यास या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे राष्ट्रातील संघर्षाचा अभ्यास तर आंतरराष्ट्रीय राजकारण करतच असते. परंतु या सार्वभौम नवोदित राष्ट्राच्या उदयासंदर्भाचा अभ्यास सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाचं बदलतं स्वरूप जे आहे तो पहिला मुद्दा, की नवोदित राष्ट्रांचा उदय म्हणजे सार्वभौम राष्ट्रांचा उदय याचा अभ्यास सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करण्यात येऊ लागला असं आपल्याला म्हणायचं आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे याचं थोडक्यात एक लोकशाहीकरण झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कारण राजकीय क्रिया आणि प्रक्रिया ह्या ज्या आहेत या बाबतीमध्ये लोकशाहीकरण झाल्याचं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये दिसून येते. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्तेचं ध्रुवीकरण झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येते. कारण लोकशाही विरुद्ध सर्वंकषशाही असा सत्ता संघर्ष सुरू झालेला होता. मग एखाद्या राष्ट्राचं परराष्ट्र धोरण ठरविताना लोकमताची कदर त्या ठिकाणी होऊ लागली. परंतु पूर्वी मात्र एखाद्या देशाचं धोरण ठरवत असताना त्यामध्ये लोकमताची कदर केली जात नव्हती. परंतु काही नंतर जसं की आपण कालच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीमध्ये लोकशाहीच्या विकासामधला पहिला जो टप्पा आपण पाहिलेला होता, की लोकशाहीच्या मूल्याची, तत्वाची कदर त्या ठिकाणी करण्यात येऊ लागली. म्हणजे जसं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी जे 14 कलम जाहीर केलेले होते, या 14 कलमामधूनच लोकशाहीच्या मूल्यांची आता नितांत गरज आहे. अशा पद्धतीची विचार प्रवाह ज्यावेळेस निर्माण झाला, तेव्हा कुठं मग एखाद्या देशाचं धोरण ठरत असताना त्या देशातील लोकांचं मत हे जे आहे, या मत विचारात घेतलं जात असायचं. म्हणूनच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये लोकशाहीकरण झालेलं आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. जगामधल्या म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएट रशिया जे असे 2 गट निर्माण झाले. ज्यावेळेस अशा 2 महासत्ता निर्माण झाल्या आणि या 2 महासत्ता निर्माण होऊन यांच्यामध्ये जे शीतयुद्ध झालं आणि प्रत्येक राष्ट्राला मग ते कितीही शक्तिशाली राष्ट्र असो किंवा ते अशक्तिशाली राष्ट्र असो,
जनमताचा विचार करूनच त्या राष्ट्राला निर्णय घ्यावे लागलेले आहेत, असं आपल्याला म्हणायचे. म्हणजे राष्ट्राची विदेश नीती ठरविताना जनमताची आणि जागतिक लोकमताची कदर करावी लागली. कारण जागतिक लोकमताला डावलून कोणत्याही राष्ट्राला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्रवाहाविरुद्ध जाता येत नाही. अशा पद्धतीचा विचार आंतरराष्ट्रीय राजकीय विचारवंतांनी केलेला आपल्याला दिसून येते. म्हणून जर आपण आपल्या राष्ट्रातील लोकांच्या मताचा कदर जर करत नसेल, तर आपल्या राष्ट्राचा कदर सुद्धा दुसऱ्या राष्ट्रातील लोक करणार नाहीत किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्याला महत्त्वही राहणार नाही. म्हणून लोकशाहीकरण या वेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मग त्याच्यामध्ये व्हिएतनाम असेल किंवा कोरिया असेल, क्युबा असेल, जर्मनी आहे, इराक आहे, अफगाणिस्तान राष्ट्र आहे, सिरिया आहे किंवा इराण आहे. अशा काही राष्ट्रांच्या संदर्भामध्ये अमेरिकेसारख्या सामर्थ्यशाली राष्ट्राला लोकमताचा कौल विचारात घेऊनच आपली धोरणं ठरवावी लागलेली आहेत. म्हणजे थोडक्यात कोणतेही धोरण ठरविताना शासनाला लोकमताचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो, की त्यामुळे आधुनिक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये लोकशाहीकरण झालेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे लोकशाहीचं तत्व जे आहे, म्हणजे व्यक्तीच्या मताचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. हे शक्तिशाली राष्ट्राला सुद्धा आढळून आलेलं आहे. म्हणून अमेरिकेसारख्या देशाने जर अशा पद्धतीचा प्रयोग जर केला असेल, तर बाकीच्या नवोदित जे राष्ट्र निर्माण झालेले आहेत, जे नवीन राष्ट्र उदयाला आलेले आहेत, त्या राष्ट्रामध्ये सुद्धा लोकशाहीकरण झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हे लोकशाहीकरण जे आहे, हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं एक बदलतं संदर्भ किंवा बदलतं स्वरूप म्हणून सुद्धा आपल्याला या विषयाकडे बघता येतो. तिसरा जो मुद्दा आहे, ती म्हणजे आंतरराष्ट्रीय जगामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये झालेली औद्योगिक क्रांती किंवा या औद्योगिक क्रांतीची जे काही तंत्र आहेत, या तंत्राचा विकास आपल्याला झालेला सुद्धा या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पाहता येतो. म्हणजे 20व्या शतकात जी औद्योगिक क्रांती घडून आलेली आणि औद्योगिक क्रांतीमुळे जो वैज्ञानिक किंवा तांत्रिक संशोधनामुळे राष्ट्राचा औद्योगिक, भौतिक आणि आर्थिक विकास घडून आलेला आहे. आता औद्योगिक क्रांतीच्या बाबतीमध्ये जर आपल्याला डिटेलमध्ये या ठिकाणी काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे की आपल्या दैनंदिन घटकामध्ये म्हणजे उदाहरणार्थ कृषी क्षेत्रामध्ये जर पाहिलं, तर जे काही नवनवीन तंत्र आलेले आहेत. म्हणजे फार पूर्वी पारंपरिक पद्धतीने आपण शेती करत होतो, परंतु आता ती शेती आपण औद्योगिक पद्धतीने करतो. कारण औद्योगिक क्षेत्रामध्ये जे काही तंत्र आहेत, तंत्र विकसित झालेले आहेत. नव्याने तंत्र आपल्याला ती समोर आलेले आहेत आणि या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शेतीमध्ये उत्पादन जास्त करतो. त्याच पद्धतीनं कारखान्यामध्ये सुद्धा नवीन-नवीन तंत्र आले आणि त्या नवीन तंत्राचा वापर करून तो कारखानदार अधिक नफा मिळवू लागला. म्हणजे एकंदरीत देशाची भौगोलिक स्थिती, देशाची आर्थिक स्थिती ही काय झाली मजबूत झाली आणि देशाच्या आर्थिक स्थितीचा विकास हा फार झपाट्याने झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणून यामध्ये मग आयात वाढली, निर्यात वाढली. त्यामुळे राष्ट्रात व्यापारी संबंध हे काय झाले जास्त वाढत गेले. म्हणजे की भारतामध्ये सर्वात जास्त उत्पन्न होणारा माल जो असेल तो इतर देशामध्ये लागतोय. तो त्या देशामध्ये निर्यात होऊ लागला किंवा भारतामध्ये आपल्याला जो तेल लागतो, काय अनेक गोष्टी पेट्रोल आहे, ज्या कंपन्या आहेत, ह्या आयात कराव्या लागतात. म्हणजे आयात आणि निर्यात या घटकामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्माण झाली आणि राष्ट्रामधील व्यापारी संबंध जे आहेत ते अतिशय जास्त वृद्धिंगत होत गेले. म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ह्या तंत्रज्ञानाचा जो विकास झालेला आहे, या विकासाचा अभ्यास सुद्धा या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये होणं गरजेचं आहे. वैज्ञानिक किंवा तांत्रिक संशोधनामुळे अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे किंवा दळणवळणाची अत्याधुनिक साधने याची सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आता अण्वस्त्राच्या बाबतीमध्ये सुद्धा नवनवीन राष्ट्राने त्यामध्ये विकास केलेला आपल्याला दिसून येते. कारण प्रत्येक राष्ट्राकडे जर बघितलं तर अण्वस्त्राची निर्मिती झाली. परंतु काही राष्ट्राकडे अण्वस्त्राची निर्मिती जरी होत नसली, तरी त्याला दोस्त राष्ट्राकडून तसं पुरवठा सुद्धा केलं जात असायचं. म्हणजे केवळ तंत्रज्ञानाच्या विकासामुळेच काय झालेलं आहे, की देशातील जनतेचा, समाजाचा विकास झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याबरोबरच
शास्त्रास्त्र निर्मितीमध्ये राष्ट्राची काय झाली स्पर्धा निर्माण झाली. मग एक राष्ट्र एवढं शास्त्रास्त्र जर निर्माण करत असेल, तर दुसरं राष्ट्र त्याच्याही पेक्षा जास्त शास्त्रास्त्र निर्माण करतोय. कारण का करतोय, की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्या राष्ट्राकडून जर आपल्याला भीती असेल, तर त्याच्यापेक्षा आपलं संरक्षण, आपल्याकडे हत्यार, आपल्याकडे शस्त्रसाठा हे जास्त असला पाहिजे, असं त्या प्रत्येक राष्ट्रांची मानसिकता निर्माण झालेली आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपलं वर्चस्व असावं या उद्देशाने प्रत्येक राष्ट्राने शस्त्रास्त्र स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि शस्त्रसाठा करण्याची सुद्धा आवश्यकता त्या प्रत्येक राष्ट्रामध्ये वाटू लागलेली आहे. म्हणून स्पर्धा जी आहे, या शास्त्र स्पर्धेमध्ये जे काही तंत्र आहे, त्या तंत्राचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आपल्याला दिसून येते. कारण राष्ट्र हे सामर्थ्यशाली बनत असल्यामुळे त्याच्यात संघर्ष, त्याच्यामध्ये युद्ध घडून आलं, त्यात महायुद्धही घडून आले आणि औद्योगिक क्रांतीच्याच विकासामुळे जागतिक राजकारणाचं स्वरूप सुद्धा काय झालेलं आहे, बदलून गेलेलं आहे, असं आपल्याला म्हणता येते. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील राष्ट्राचे संबंध जसे मैत्रीचे आहेत, स्नेहाचे होते, तसेच ते संघर्षाचेही होते. म्हणजे तिन्ही घटकामध्ये याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करताना आपल्याला दिसून येतो. म्हणूनच प्रत्येक राष्ट्र औद्योगिक क्रांती, औद्योगिक तांत्रिक विकासाच्या दृष्टिकोनातून आपापलं संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातूनच राष्ट्राशी मैत्रीचं संबंध ठेवून आज आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वावरताना प्रत्येक राष्ट्र दिसून येतं. म्हणजे की आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप जे आहे ते थोडंसं या औद्योगिक व तांत्रिक विकासामुळे तो बदललेलं मात्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे औद्योगिक व तांत्रिक विकास हा सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाला थोडंसं स्वरूपामध्ये बदल झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर चौथा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येतंय, की तेलाच्या राजनयाचा परिणाम हा सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपामध्ये झालेला बदल आपल्याला पाहता येतो. तो म्हणजे तेलाच्या राजनयाचा परिणाम. म्हणजे यामध्ये काय बघा, की 20व्या शतकाच्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय राजकारणावर जो तेलाच्या राजनयाचा प्रभाव मात्र पडलेला आपल्याला दिसून येतो. कारण तेल उत्पादक अरब राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील तेलाची गरज, तेलाचं महत्व हे ओळखलं आणि तेलाच्या किमती काय झाल्या वाढविल्या. आणि दरम्यान इंग्लंड, अमेरिका, रशिया या राष्ट्रांनी तेल उत्पादक राष्ट्रावरती नियंत्रण ठेवून आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा नेहमी प्रयत्न केला. आणि त्यावेळी मात्र त्यांनी तेल उत्पादक राष्ट्रांना संरक्षण शास्त्रे व अण्वस्त्र काय केलं पुरविलं. म्हणजे की ते आपले दोस्त राष्ट्र बनवण्याचा त्या राष्ट्रांनी प्रयत्न केला आणि तेल उत्पादक राष्ट्रावर म्हणजे आखाती या देशावर नियंत्रण ठेवूनच या तेलाच्या राजनयातून अन्य राष्ट्राशी संबंध जोडण्याचा प्रयत्न या राष्ट्राने केलेला आहे. मग त्यामध्ये कुवेत आहे, इराक आहे, इराण आहे, सौदी अरेबिया आहे, अफगाणिस्तान आहे, इस्रायल आहे. या राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणावर दबाव आणून त्या ठिकाणी महासत्तांनी आंतरराष्ट्रीय राजकारण सुरू केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. उदाहरण जर पाहायचं असेल तर 1960 साली तेल निर्यात करणाऱ्या राष्ट्रांनी एक ओपेक ही संघटना स्थापन केली. म्हणजे तेलाच्या किमती ठरविण्याचं कार्य या ठिकाणी ओपेक या संघटनेकडून करण्यात येऊ लागलं आणि 1973 साली सुरू झालेल्या अरब-इस्रायल युद्धातूनच आंतरराष्ट्रीय राजकारणात तेलाचा अस्त्र म्हणून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्रारंभ झाला. म्हणजे औद्योगिक राष्ट्रांना ऊर्जा निर्मितीसाठी तेलाची अत्यंत गरज भासते. या तेलाच्या गरज भासत असताना औद्योगिक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रामध्ये संघर्ष जास्त वाढत गेला असं आपल्याला म्हणता येते. म्हणून तेलाच्या राजनयाचा खरा फटका हा खरा अमेरिकेला बसलेला आपल्याला दिसून येतो. अमेरिकेला गरजेच्या 30% तेल आयात करावे लागते. परंतु भारताला मात्र गरजेच्या 90% जे तेल आहे तो तेल मात्र आयात करावं लागतं. अरब-इस्रायल युद्धामध्ये जो इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा होता आणि अरब राष्ट्रांनी अमेरिकेला तेल पुरवठा करण्याचं बंद केलं आणि युद्ध समाप्तीनंतर मात्र अमेरिका, हॉलंड या देशांनी तेल पुरवठा कमी प्रमाणात होत होता. परंतु भारताने अरब राष्ट्राला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भारताला
तेल पुरवठा कमी प्रमाणात होऊ लागल्याने वाढीव किमती त्या ठिकाणी मोजाव्या लागलेल्या आहेत. म्हणजे वाढीव किमतीनं भारताला तेल खरेदी करावं लागलं. मग पुढे फ्रान्स, जपान या राष्ट्रांनी तेलाच्या वाढीव किमतीचे समर्थनही केलं आणि अमेरिकेनेही नरमाईचं धोरण स्वीकारलं आणि 1990 साली इराक, कुवेत युद्ध झालं. इराकला कुवेतच्या तेल विहिरीवर वर्चस्व प्रस्थापित करून अरब जगामध्ये तेल उत्पादन क्षेत्रातील मोठा देश म्हणून नेतृत्व करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि अमेरिकेने कुवेतला शस्त्र पुरवठा करून या युद्धातून वाचवलं होतं. कारण अमेरिकेलाही मध्य पूर्वेकडे आपलं वर्चस्व प्रस्थापित करावायचं होतं. कारण अद्यापही अमेरिका सामर्थ्याद्वारे इराकवर वर्चस्व मिळवून पाहत आहे. परंतु सद्दाम हुसेन यांनी राजवट संपुष्टात आणून अमेरिकेची 2013 साली इराकवर हल्ला चढवला. म्हणजे 31 डिसेंबर 2011 पर्यंत अमेरिकेने इराकमध्ये आपले जे सैन्य आहे ते मागे घेतले होते. परंतु पाश्चात्य जे राष्ट्र आहेत यांनी मात्र इराण यांच्यातील तणाव हा जास्तच वाढत गेलेला होता असं आपल्याला म्हणता येते. म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये इराणने अण्वस्त्र निर्मितीसाठी युरेनियमचा वापर सुरू केला. त्यामुळे अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांनी इराणवर आर्थिक निर्बंध घातलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीत या बाबतीमध्ये तेलाच्या राजनयाचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आजही आपण बघतो, की भारतामध्ये 90% प्रमाणामध्ये आपल्याला जर तेलाची आयात करावी लागत असेल, तर आपल्याला किती किंमत मोजावी लागते आहे. कारण त्याच्यामधली राष्ट्रीय धोरण जे आहे, हे राष्ट्रीय धोरण अतिशय उपयुक्त ठरू शकतंय. म्हणजे जर आपल्याला एखाद्या देशाकडून एखादी वस्तू, एखादा घटक जर आयात करायचा असेल, तर त्या राष्ट्राला आपण सुद्धा मदत करणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु या तेलाच्या राजनयाचा परिणाम मात्र आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणावरती फार मोठ्या प्रमाणात सोसावा लागलेला या ठिकाणी दिसून येते. अमेरिका, भारत या अनेक देशावर त्यांनी इराणकडून तेल विकत घेण्यात येऊ लागलं. परंतु या बाबतीत मात्र दबाव या ठिकाणी येऊ लागला. परंतु हा दबाव झुगारून त्या देशाने भारताला आणि अमेरिकेला तेल आयात करण्याचं धोरण त्या राष्ट्रीय त्यांच्या धोरणामध्ये त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी तेलाच्या राजनयाचा परिणाम हा सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सर्वात जास्तही पडलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था किंवा संघटनाची निर्मिती झाली. जसं आपण या तेलाच्या बाबतीमध्ये जो ओपेक ही संघटना जी निर्माण झालेली आहे, या ओपेक संघटनेचं सुद्धा वर्चस्व आंतरराष्ट्रीय राजकारणावरती राहिलेलं आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीनं ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना किंवा आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, याची सुद्धा निर्मिती आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये फार महत्त्वाचा बदल घडवून आणलेली दिसून येते. आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटना यांच्या निर्मितीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप बदलून गेलेलं आपल्याला दिसून येते. राष्ट्रसंघ आहे, संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय न्यायालय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, विश्व बँक आहे, विश्व व्यापार संघटना आहे किंवा त्याचबरोबर नाटो आहे, सिटो आहे, वारसा आहे, संघटना आहे, युरोपियन कॉमन मार्केट आहे, अमेरिकन कॉमन मार्केट आहे, इत्यादी संघटनांनी काय केलेलं आहे, की आपल्या राष्ट्राचं हितसंबंध जोपासण्यासाठीची भूमिका ह्या संघटनेने घेतलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे आंतरराष्ट्रीय हितसंबंध जोपासणं हे या संघटनेचं महत्त्वाचं कार्य किंवा महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी राहिलेला आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात आंतरराष्ट्रीय संस्था, आंतरराष्ट्रीय संघटना यांच्या रचना, या संघटनेचे अधिकार, या संघटनेची कार्य याचा सुद्धा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करावा लागला. आपल्याला ह्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पेपरमध्ये आपलं 4थं प्रकरण जे आहे, त्या 4थ्या प्रकरणामध्ये आपल्याला क्षत्रिय संघटना ज्या आहेत किंवा आर्थिक ज्या संघटना आहेत, या संघटनेचा आपल्याला सविस्तर या संघटनेची रचना, या संघटनेचे अधिकार, या संघटनेची कार्य आपल्याला सविस्तरपणे पाहायचं आहे. कारण या संघटना ज्या निर्माण झालेल्या आहेत, त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे, की आंतरराष्ट्रीय हितसंबंध जोपासणे हा या संघटनेचा मुख्य हेतू आपल्याला राहिलेला या ठिकाणी दिसून येते. म्हणून या आंतरराष्ट्रीय संस्था किंवा आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, यांच्या निर्मितीमुळे सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप जे आहे, ते स्वरूप बदललेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याच्या पुढचाही मुद्दा आपल्याला सांगता येते, की धार्मिक मूलतत्ववाद, दहशतवाद, वंशवाद
याचाही परिणाम आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणावरती झालेला दिसून येते. म्हणजे 20व्या शतकापासूनच मूलतत्ववादाचा प्रभाव आंतरराष्ट्रीय राजकारणावरती पडलेला दिसून येतोय किंवा एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रासोबत राष्ट्रीय संबंधावरती पडलेलाही दिसून येतोय. म्हणजे मूलतत्ववाद ही काय आहे? एक विचार प्रणाली आहे. असून ती धार्मिक ग्रंथाचा धार्मिक म्हणजे ग्रंथाचा आधार घेऊन त्यातील अधिकार आहेत, त्यातील आज्ञा सत्य मानून त्याचं पालन करणारी एक विचारधारा म्हणून आपण या विचारधारेकडे पाहतो. आपला धर्म धोक्यात आहे असे समजून लोकांना संघटित करणं आणि संघटित करून आधुनिकीकरणाला विरोध करणं, पाश्चात्य राष्ट्राचा, पाश्चात्य पद्धतीचा विरोध करणं, हे एक मूलतत्ववादाचं धोरण या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणून मूलतत्ववादाचं धोरण ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये निर्माण झालं, तेव्हापासून सुद्धा कुठं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचं स्वरूप जे आहे, ते स्वरूप बदललेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे मूलतत्ववादातूनच दहशतवाद उदयाला आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येते. यामध्ये सलमान रश्दीला ख्रिश्चनचा पाठिंबा मिळाला आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी, बदला घेण्यासाठी ओसामा बिन लादेन याने अल कायदा ही संघटना उभी केली. म्हणजे मुस्लिम लोकांना जिहादी शिक्षण देऊन आत्मघातकी पथके तयार करून त्याद्वारे दहशती हल्ले करणं, आक्रमण करणं, त्यामुळे दहशतवादाची नवी समस्या जगापुढे निर्माण झाली. म्हणजे जागतिक दहशतवादाचं निर्मूलन करणं हे आजही 21व्या शतकापुढील सर्वात महत्त्वाचं आव्हानही राहिलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे की धार्मिक मूलतत्ववाद, दहशतवाद किंवा एखादा वंशवाद असेल. आता वंशवाद चळवळ ही सुद्धा जागतिकीकरणातील फार मोठा अडसर होऊन बसलेली आहे. अफगाणिस्तान किंवा चीन, इराक, भूतान, बेस्निया किंवा क्रोएशिया, सर्बिया, सायप्रस इत्यादी देशामध्ये किंवा इंडोनेशियामध्ये इत्यादी देशात अगदी वंशवादी चळवळी या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. म्हणजे लाखो लोक या वंशवादी चळवळीच्या माध्यमातून मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजे वंशवादी चळवळीमुळे प्रादेशिक वाद, संकुचित वाद त्या ठिकाणी वाढला जातो आणि तसेच मानवी हक्क किंवा आंतरराष्ट्रीय सुरक्षितता आहे याला कुठेतरी धोका निर्माण होऊ शकतो आणि वांशिक चळवळी आणि हिंसाचार थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाला, आंतरराष्ट्रीय कायद्याला लवाद या ठिकाणी मंडळ नियुक्त करावं लागते आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात वांशिक चळवळीचा अभ्यास सुद्धा होताना आपल्याला दिसून येते. दहशतवाद असेल, धार्मिक मूलतत्ववाद असेल किंवा वंशवाद असेल, याचा उदय ज्यावेळेस निर्माण झाला आणि त्यातून आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप सुद्धा आपल्याला बदललेलं या ठिकाणी दिसून येते. आणि याहीपेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप बदललं असेल, तर ती म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातील झालेला जो बदल आहे, तो बदल किंवा या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीमध्ये जो काही अभ्यास केला जात होता, त्या अभ्यासाचं बदल हा झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीचा सुरुवातीला ऐतिहासिक पद्धतीने अभ्यास केला जात असायचा. त्याच्यानंतर विश्लेषणात्मक पद्धतीने केला, आता वर्णनात्मक पद्धतीने केला आणि 21व्या शतकामध्ये तो मात्र शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास या ठिकाणी करण्यात येऊ लागलेला आहे. म्हणजे या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीमध्ये जी अभ्यास पद्धती आहे, या अभ्यास पद्धतीचा बदल सुद्धा आपल्याला जो झालेला आहे, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप नक्कीच बदललेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे एकंदरीत 5 ते 7 मुद्द्याच्या आधारे आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचं बदलतं स्वरूप या ठिकाणी सांगता येतो.